जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनल सोशल फौजी मराठीवर. बिग बॉस मराठी हा एक रियालिटी शो आहे जो महाराष्ट्राच्या जनतेच्या मनावर राज्य करतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का हा शो फेक आहे का रिअल आहे? मित्रांनो, तो आज बघूया आपण बिग बॉस मराठीचा खरा चेहरा. काम असेल ना मला बाहेर काढून दाखव. इथे चॅलेंज आहे. काय करतात? तू माझ्यावर नमत काय गेंडा जाऊ का मग? पूर्ण नाही केलं अजून पानगेंडा. बिग बॉस मराठी हा एक रियालिटी शो आहे जेथे स्पर्धक काही आठवड्यांसाठी एकाच घरात बंदिस्त राहतात. त्यावर 24 तास 7ही दिवस कॅमेऱ्याची नजर राहते आणि त्यांची प्रत्येक गोष्ट नोंदवली जाते. पण यातील किती गोष्टी खरी असतात आणि किती बनावट. सुरुवात करूया शोच्या खऱ्या पैलूपासून. स्पर्धकाच्या भावना, राग, आनंद, त्यांचा त्याग हा खरंच नैसर्गिक असतो व त्यांच्या वैयक्तिक अनुभवावर आधारित असतो. घरातल्या वातावरणामुळे खऱ्या गोष्टी हे उफळून येतात. भावनिक तणाव, मैत्री, गडबाजी या गोष्टी स्क्रिप्टेड नसतात, त्या स्पर्धकाच्या नैसर्गिक वातावरणामुळे होतात. पण हा शो पूर्णपणे खरा आहे का असं म्हणता येईल? काही वेळा जनतेला असं वाटते की ह्या गोष्टी खरंच फेक आहे किंवा नियोजित केलेले आहे. निर्माते स्पर्धकांना एक विशिष्ट प्रकारचा टास्क देतात ज्यातून नाट्यपूर्ण प्रसंग निर्माण होतो. हे टास्क मुद्दाम अशा प्रकारे आखले जाते की ते वादविवाद किंवा संघर्षाला कारणीभूत ठरतील, जसं की गटांमध्ये होणारे वाद किंवा महत्वाकांक्षी टास्क. आता येतो महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे एडिटिंग. संपादनाच्या मदतीने कधी कधी साध्या गोष्टी नाट्यमय दिसतात. प्रत्येक गोष्ट कॅमेऱ्यात कैद केली जाते. पण निर्माते बिग बॉस त्याच गोष्टी दाखवतील ज्या प्रेक्षकांना आवडतात. पण त्यातील काही प्रसंग जबरदस्तीने एवढे मोठे करून दाखवतात की प्रेक्षकांना असं वाटे की हा खूप मोठा टास्क होता किंवा यांचे भांडण झालेले आहे. मला हित लागलं तरी पण मी त्याला काय बोललो नाही. पण काही गोष्टी मुद्दामहून मोठे दाखवले जातात तेव्हा तो शो स्क्रिप्टेड वाटतो. कधी कधी असं वाटतो की ते पहिलेच ठरून आलेले आहे की त्यांना या शो मध्ये कसं वागायचं आहे, कसा फुटेज घ्यायचा आहे. काही स्पर्धकांना आधीच माहीत असते की वादग्रस्त किंवा नाट्यमय वागल्यास ते चर्चेत राहणार, जनतेच्या नजरेमध्ये राहणार आणि कॅमेऱ्याच्या समोर मध्ये राहणार. त्यांची रणनीती खेळात टिकून राहण्याची नसते, तर बाहेरच्या जगात प्रसिद्धी मिळवण्याची असते. काही वेळा त्यांचे वर्णन हे खरे असतात, पण काही वेळा त्यांचे वर्तन हे फक्त TRP साठी केलेले असतात. आपल्या मनात एक प्रश्न तयार होतो का हा शो पूर्णपणे स्क्रिप्टेड आहे का? याचं उत्तर आहे नाही. शो मध्ये पटकथेतून कोणतेही संवाद किंवा वर्तन जाणीवपूर्वक लिहिलेले नसतात. निर्माते बिग बॉस हे फक्त परिस्थिती निर्माण करतात ज्या नैसर्गिकरित्या नाट्याला जन्म देतात. शो मध्ये कोणतीही स्पष्ट स्क्रिप्ट नसते, पण बिग बॉस मराठीच्या शो मध्ये अशी परिस्थिती निर्माण करतात की ते मनोरंजन घडवता येईल. बिग बॉस किंवा निर्माते कधी कधी सूचनाद्वारे शोला दिशा देतात. त्यामुळे कोणकोणत्या मुद्द्यावर चर्चा करायची आहे हे ठरवले जाते. त्या स्पर्धकांना विचारलेले प्रश्न किंवा दिलेल्या सूचना कधी कधी शोच्या वळणावर परिणाम करतात, पण अंतिम निर्णय हा स्पर्धकाचाच असतो. TRP म्हणजे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स. याच्या आधारे टीव्ही शोला एक प्रसिद्धी मिळते. म्हणूनच कधी कधी निर्माते काही नाट्यमय प्रसंगांना जाणीवपूर्वक प्रोत्साहन देतात. बिग बॉस निर्माते यांचा उद्देश असतो की प्रेक्षकांचा फक्त आणि फक्त मनोरंजन करणं. म्हणूनच काही वेळा वादविवाद, गुप्त रणनीती आणि काही मोठी ट्विस्ट फक्त TRP वाढवण्यासाठी असतात. बिग बॉस संपल्यानंतर स्पर्धकाच्या करिअरला एक नवी दिशा मिळते. शो मधून मिळालेली प्रसिद्धी त्यांना पुढील संधी उपलब्ध करून देतात.
या शो मुळे स्पर्धकांना टीव्ही शोज, जाहिराती, चित्रपट आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळते. म्हणूनच काही स्पर्धक नाट्यपूर्ण वर्तन करतात जेणेकरून त्यांची ओळख पक्की होईल. शेवटी बिग बॉस मराठी हा शो पूर्णपणे बनावट नाही, परंतु मनोरंजनासाठी काही गोष्टी बनावट असू शकतात जेथे वास्तविकता आणि नाट्यमयताचा संगम असतो. बिग बॉस मराठी सारखे रियालिटी शो प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी अनेक रणनीती आणि मनोरंजनाचे तत्व वापरतात. या शो मध्ये स्पर्धकाच्या भावनाचा खरा अनुभव होतो, परंतु काही वेळा संपादक आणि निर्माते प्रेक्षकांना अधिक नाट्यमय आणि मनोरंजक अनुभव देण्यासाठी गोष्टी नियंत्रित करतात. माझी आशा आहे की आपल्या लोकांना माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंटमध्ये आपला कोणता आवडता स्पर्धक आहे बिग बॉसचा ते जरूर कमेंट करा. जय महाराष्ट्र.